गंगा मैया, मैया ही तर हृदयस्थ हाक समस्त मानवजातीची एका विशाल विस्तीर्ण हृदयाला घातलेली साध. आजपर्यंत फक्त ऐकलं होतं तुझ्या पावित्र्याबद्दल, तुझ्या विशाल बाहूंबद्दल, की कोणीही यावं आणि शिरावं तुझ्या कुशीत आणि तूही लगेच आईचा मायाळू स्पर्श द्यावास. तुझा पहिला स्पर्श जेव्हा माझ्या हातांना झाला तेव्हा ती स्पंदनं थेट हृदयांपर्यंत पोहोचली आणि काहीतरी नातं आहे जे खूप जवळचं, माहेरचं वाटलं. जणू अज्ञाताच्या प्रवासाला गेलेल्या माझ्या आईचा हातच जणू माझ्या हातात असावा, इतका सुखद वाटला तो स्पर्श मला. माझी ओंजळ खूप तिठी तुझ्या विस्तीर्ण पात्रापुढे. तरी थोडी का होईना, ओंजळभर का होईना, तू माझी असावीस ही माझी भावना होणं. तुझ्या त्या स्पर्शासाठी माझं झुकणं, झुकून तुला ओंजळीत साठवण्याचा प्रयत्न करणं, मग नंतर तेच हात हृदयस्थ जोडले जाणं, द्वैताचे अद्वैत होणं आणि डोळे आपोआप मिटणं, सगळंच कसं सुखद. श्रीहरीच्या पादनखातून तुझी उत्पत्ती व्हावी, श्री ब्रह्मदेवांचं कमंडलू तुझं भवन असावं आणि श्री महादेवांच्या जटांवर तुला उतरवलं जावं. अशी त्रिदेवांच्या संकल्पनेतून साकारलेली तू जीवनदायिनी, पापनाशिनी आहेस. तू म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा आहेस, जी स्वर्गातून निघालीस आणि या धर्तीवर स्थिरावलीस. स्वर्गाने या धरेला दिलेली सर्वात अनमोल भेट आहेस तू. म्हणूनच की काय, तुझं पोट अजूनही सोडायला तो तयार नाही. तुझा मूळ स्रोत स्वतःकडे ठेवून मानवाला देखील कृतकृत्य केलंय त्याने. दैवी अनुभूतीची परम ऊर्जा जर अनुभवायची असेल तर तुझा स्पर्श ती अनुभूती नक्कीच देतो. तू म्हणजे अविरत बहाव, थांबणं तुला कधी माहीतच नाही. सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करतेस. सागराच्या भेटीची आस तुला. जिथे जिथे श्री विष्णूंचे चरण, तिथे तिथे तुझं त्यांचा चरण स्पर्श करून जाणं, सगळंच कसं अद्भुत. भगवद्गीतेत ही विभूती युगात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्त्रोत सामस्मी जान्हवी, म्हणजे नद्यांमध्ये मी भागीरथी गंगा आहे, असं त्यांचं म्हणणं. तू म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची ओळख असावीस एवढा मान घेऊन इथे धरेवर वावरतेस. घरात जशी करती स्त्री असते, सगळ्या कुटुंबाची आधारस्तंभ असते, तशी सगळ्या नद्यांची प्रतिनिधी तू. सगळ्या नद्यांनी येऊन तुला भेटावं आणि तू सामावून घ्यावंस सगळ्यांना. इतकं विशाल हृदय तुझं. याच विशाल हृदयाची आस त्या सागराला असावी. तोही नतमस्तक व्हावा तुझ्या अविरत वाहण्याला, तुझ्यातल्या सर्वसमावेशक वृत्तीला, प्रसंगी शांत तर कधी तुझ्या विराट अस्मितेला, जीवन संगीत नाचत गात जाण्याला, आणि हो, तुझ्यातल्या त्यागाला. तुझ्या त्यागाला तर समस्त अस्तित्वाचा कडकडीत सलाम. स्वर्गाचं सुख सोडून आलीस भगीरथाच्या इच्छेसाठी. अनिच्छेनेच आली होतीस या धर्तीवर. खूप आर्जव करून झाले तुझे भगवंताला, पण त्याच्या शब्दासाठी सगळ्या सुखांना दावणीला लावलंस आणि आमची झालीस. पण जेव्हा या धरेवर अवतरलीस तेव्हा किती सुखावलीस, किती स्वागत झालं तुझं इथे, आणि रुळून गेलीस एखाद्या सासूरवाशिणीसारखी. सगळी धरा आपली समजून कर्तव्य बजावत राहिलीस, न बोलता, न थकता, न चुकता. इथल्या पतिव्रता स्त्रियांनी देखील आपल्या पतीच्या आयुसाठी गंगा मैया में जब तक ये पानी रहे, मेरे सजना तेरी जिंदगानी रहे, असं म्हणताना देखील तुझा केवढा आधार वाटावा. जीवन जहां ले जाए वही मंजिल, अशी तर तुझी साधी सरळ व्याख्या. कोण तुला वाट दाखवायला असतं? आपली वाट आपण शोधायची हा संदेशच जणू देतेस आम्हाला. सगळे आपले, भेदाभेद तुझ्या दरबारात नाही. तू परम स्वीकाराचं प्रतीक आहेस. तू विश्व कल्याणी आहेस. माणसाच्या पापाचा कोठा स्वतःच्या पोटात गिळत राहिलीस. जशी आई मुलांचे अपराध पोटात घालते ना, अगदी तशी. तुझी प्रत्येक कृती आमच्यासाठी जीवन जगण्याचं विद्यापीठ आहे. म्हणूनच कृतज्ञता म्हणून की काय, तुझ्या आरतीचा नयनरम्य सोहळा रोज तुझ्या तटावर व्हावा आणि असंख्य मस्तकं तुझ्या चरणी नतमस्तक व्हावी. एवढंच करू शकतो माणूस तुझ्यासाठी. तुझ्या प्रेमळ स्पर्शासाठी दिवाणी. सीमा दीपक कांचन कदम, तळेगाव दाभाडे.